मनोचना हाती करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य खात काळ सावधान संत समागमी धरोनी आवडी संत समागमी धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य खात काळ सावधान तुका म्हणे यह लोकेच्या व्यवहारे तुका म्हणे यह लोकेच्या व्यवहारे नका डोळे धुळे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य खात काळ सावधान विठाला विठा इथं दिलेलं तिथं कसं काय भेटतं बुवा हे करायलाच पाहिजे महाराज. दोन कारण सांगतो, एक तर शास्त्रीय कारण आणि एक व्यावहारिक कारण. शास्त्रीय कारण असं शास्त्र सांगतं इथं तुम्ही दिल्यानंतर तिथं ते काय होतं त्या देहाला आत्मा त्या आत्म्याला ते भेटतं असं शास्त्र सांगतं. इथं काही लोक शंका घेतात इथं दिल्यानंतर तिथं कसं काय भेटतं. स्वाभाविक रूपानं शंका घेणं योग्य आहे कारण की डोळ्याने दिसत नाही. मला एक गोष्ट सांगा डाके सर, काय एक ती कथा सांगतात कोणाची तरी कोणती तरी महाशय महाभाग होते की ते कुठंतरी नदीच्या किनाऱ्यावर वाळूमध्ये शंकर महाराज दारे धरत होते आणि दारे त्यांना विचार काय करता म्हणले काही नाही दारे धरतोय म्हणले. म्हणले इथं तर काही दिसत नाही म्हणले इथून 10 किलोमीटर माझा ऊस आहे म्हणले त्या ऊसाला मी इथं नदीच्या किनाऱ्यावरून दारे धरतो. अरे त्यांना म्हणले अरे तुम्ही मूर्ख आहेत का म्हणले ऊस 10 किलोमीटर तुम्ही इथून पाणी तिथं कसं जाणार म्हणले. म्हणले मग तुम्ही मूर्ख आहेत का. मग जे वर्ष श्राद्धाला तुम्ही जे पिंडदान करता इथं दिलेलं तिथं कसं काय भेटतं. ही एक ती असं घेऊन ती कथा काहीतरी सांगून शंका घेतात. ह्याच्यासाठी तुम्हाला उत्तर देतो मी इथं दिलेलं तिथं कसं काय भेटतं. हे शास्त्राने सांगितलेले करायलाच पाहिजे आणि इथं दिलेलं तिथं भेटतंच महाराज. तुम्हाला एक दृष्ट उदाहरण सांगतो म्हणजे जे लक्षात येईल. मला एक गोष्ट सांगा, इथून तुम्हाला कोणाला पैसे पाठवायचे असतील कसं पाठवतात तुम्ही. बँकेमध्ये जाऊन ती स्लिप भरून ते काय पावती भरून तुम्ही पैसे देतात ते पैसे तिथे भेटतात. मला एक गोष्ट सांगा सर, बँकेमध्ये जर तुम्ही गेले बँकेमध्ये ज्या तुम्ही 10,000 20,000 काय 500च्या 100च्या नोटा जमा केल्या, मला एक गोष्ट सांगा त्या व्यक्तीला त्याच नोटा भेटतात का दुसऱ्या नोटा भेटतात. ह्या भेटतात का पण पैसे भेटतात का नाही. आता तर मोबाईलवरच झाले ट्रान्सफर इकडून तिकडे जगामध्ये कुठेही काय होतं महाराज ते पैसे भेटतात. मग हे जसं काय हे माणसाने बनवलेलं सॉफ्टवेअर आहे महाराज. इथं दिलेलं हे तिथं भेटत नाही पण इथं दिलेलं ते जमा होतं तिथं मग तेच बँकेवाले काय करतात तिथं दुसरे तुम्हाला देतात. तसं आहे महाराज हे सुद्धा हे आपलं सॉफ्टवेअर इतकं काम करते महाराज या पृथ्वीवर. तर हे भगवंताचं सॉफ्टवेअर आहे महाराज भगवंताने बनलेलं. इथं दिलेलं तिथं 100% भेटतं. हा झाला शास्त्रीय कारण. आणि व्यावहारिक कारण असं आहे महाराज ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला ज्यांच्यामुळं आज आपण सगळं हे जग बघतोय आपलं जे काही असेल जमीन जुमला प्रॉपर्टी काय जे असेल सगळ्यात महत्त्वाची ही शरीररूपी जी प्रॉपर्टी आपल्याला कुणामुळे भेटलेली महाराज कुणामुळे भेटलेली त्या आई वडिलांमुळं. आणि त्या आई वडिलांसाठी हे कार्य करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही आहे महाराज. करायलाच पाहिजे. त्या निमित्तानं हे अन्नदान होतं ज्ञानदान होतं. आणि काही लोक निघालेत आता करत नाहीत महाराज लगेच ते हुरकून घेतात विधी. तसं नाही करायला पाहिजे महाराज. शास्त्रांनी सांगितलं सहानुभूती महाराज त्यांच्याविषयी तुम्ही भावना व्यक्त कशी करणार. आई वडिलांविषयीचं जे प्रेम आहे त्यांनी आयुष्य आपल्यासाठी घातलं त्यांच्यासाठी तुम्ही भावना कशी व्यक्त करणार. हाच तो काय टाइम असतो महाराज. विठ्ठल विठ्ठल त्यामुळं याविषयी जास्त काही वेळ न घेता फक्त एवढीच गोष्ट महाराज शेवटी ज्याचे आई वडील जातात त्याला कळतं. माझे वडील आता सगळ्यांना ज्ञात जे 3 वर्षापूर्वी गेले महाराज. कसं असतं निस्वार्थपणे प्रेम करणारे फक्त डाके सर आई वडीलच असतात महाराज. बाकी जगामध्ये जेवढी नाते बाप्पा जेवढी काही नाते आहेत महाराज सगळी स्वार्थापोटी प्रेम करतात. काही ना काही स्वार्थ असतो महाराज त्याच्यामध्ये. निस्वार्थ प्रेम करणारे फक्त आई वडील असतात. आणि त्यातली त्यात अजून जर सूक्ष्म विचार केला अजून जर खोलवर गेला तर एकदम निस्वार्थ प्रेम करणारी फक्त आई असते महाराज. बापाला का म्हणजे बापाला थोडी का होईना अपेक्षा असते महाराज काहीतरी पण कोणतीच अपेक्षा न ठेवता जी प्रेम करते तिला काय म्हणतात.
प्रियाची जाती आणि करी लाभावी न प्रीती महाराज. काहीच स्वार्थ न ठेवता जी प्रेम करते तिला आई म्हणतात महाराज. आणि अशा या लिंबाबाई यांच्यातून आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्यांच्या चारही चिरंजीवाला या दुःखातून सावरण्याची भगवान परमात्मा शक्ती देव हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. व कोटी कोटी त्यांना धन्यवाद, कारण की त्यांनी एवढं हे ज्ञानदान अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला. असंच कार्य त्यांच्याकडून घडत राहू, त्यांना उदंड आयु आरोग्य प्राप्त हो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना महाराज. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सुद्धा काय करतात महाराज, उपदेश करतात. क्षणोक्षणाचे करावा विचार, तरावया पार भवसिंधू. की बाबा हो काय करा, एका एका क्षणाला तुम्ही काय करा, विचार करा. कशासाठी विचार करा, या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी तुम्ही काय करा, विचार करा. आणि कधी करा, अमावस्या पौर्णिमेला करा. कधी करा म्हणले, एका एका क्षणाला महाराज. एका एका क्षणाला माणसाने काय करायला पाहिजे महाराज, विचार करायला पाहिजे. पण काही मंडळी जगद्गुरु तुकोबरायांकडे गेली. तुकोबरायांना म्हणली, तुकोबराय तुम्ही आम्हाला सांगताय म्हणले विचार करा, बरोबर आहे म्हणले, तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण एक गोष्ट तुम्हाला माहित नाही. काय म्हणले, अहो तुम्हाला कोण म्हणलं म्हणले आम्ही विचार करत नाहीत महाराज. अहो आम्ही इतका विचार करतो म्हणले, इतका विचार करतो महाराज, विचार करून करून पागल व्हायची वेळ आली. काहींना बागल्याने सरांच्या गोळ्या चालू आहेत म्हणले बीडमधल्या. इतका विचार करतो म्हणले. कोणी सांगितलं तुम्हाला विचार करत नाहीत महाराज, खूप विचार करतो, येडं व्हायची वेळ आली. बघा तुम्ही समाजामध्ये बघत असताना काही माणसं आहेत बाप्पा, विचार करणाऱ्यांचे काही प्रकार आहेत. काही डाके सर, काही माणसं अर्धविचारी असतात, काही माणसं पाश्चात्य विचारी असतात शंकर महाराज, काही माणसं निरर्थक विचारी असतात, काही माणसं अनर्थक, आणि काही क्वचित माणसं फक्त सार्थक विचारी असतात महाराज. अर्धविचारी, अर्धविचारी म्हणजे काय, अर्धाच विचार करणारी माणसं समाजामध्ये बघायला भेटतात. अर्धा म्हणजे कसं, काही गरज पडली संसारामध्ये, कशाची नड पडली, पैशाची नड पडली, लगेच सावकाराकडे जाणार, लगेच कर्ज काढणार, बँकेचं कर्ज काढणार, सोसायटीचं कर्ज काढणार, परत ते वापस द्यायचं. काही म्हणजे ते घ्यायच्या टायमिंगला हे पैसे आपल्याला वापस द्यायचे, याचा विचार करतात का, नाहीत करीत. तितक्या पुरताच विचार करणारे माणसं यांना म्हणायचं अर्धविचारी, तितकाच विचार करणारे. त्याच्यानंतर पाश्चात्य विचारी म्हणजे एखादी गोष्ट होऊन गेल्यानंतर त्याच्या बाबतीत काय करणार, विचार करणार. भांडणं झाले, काय झाले, तिथं भाडा 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 शिव्या देणार, बोलणार, भसभस बोलणार, आणि बोलून झाल्यानंतर मग विचार करीत बसणार. उगत बोललो नसतो, बोललो तर बरं झालं असतं. म्हणजे माणसं असे आहेत. मग मला एक गोष्ट सांगा, माणसाने बोलायच्या आधी विचार करायला पाहिजे का नंतर? नंतर करून काय फायदा आहे? काय किती जरी स्वतःला त्रास करून घेतला काही उपयोग नाही. त्याच्यामुळे आधी विचार करायला पाहिजे. हे झाले पाश्चात्य विचारी. गोष्ट होऊन गेल्यानंतर त्याच्या बाबतीत विचार करीत बसणारी काही मंडळी ही पाश्चात्य विचारी. तिसऱ्या नंबरचे निरर्थक विचार. इकडे लक्ष द्या. निरर्थक विचार म्हणजे काय, ज्या विचाराला काहीही अर्थ नाही असा विचार करणारे. समजा कावळ्याला किती दाता असतात, गाढवाच्या अंगावर किती केस असतात, म्हणजे हे जे विचार करणारे माणसं आहेत निरर्थक विचार. ज्या विचार, आता अहो तुम्हाला काय सांगावं महाराज, काही काही सर अशी माणसं आहेत, बघितल्यास नमुने कळलं तिथं विचार करणारा जो कुणाचं डोकं काय विचार करीन, काही म्हणजे काहीच सांगता येत नाही, डोकंच धरता येत नाही महाराज कुणाचं काय. उगाच सहज आठवलं म्हणून सांगतो बाप्पा. एक जण असा इथून माजलगावला निघाला. बस स्टँड आपलं कुठं पुढे आहे ना, बस उभा राहिला रोडला, बस आली, या चेअरमन साहेब आले, नशीब उघडलं आमचं, बरं झालं बस. नाव घेतलं पहिलं. ते इकडे लक्ष द्या, बस अशी फुल भरलेली होती. गेला म्हणजे कोण माणूस काय विचार करील, कुणाची विचार क्षमता कुठपर्यंत जाईल आणि काय डोक्यात येईल हे सांगताच येत नाही. त्याच्यासाठी दृष्टांत सांगतोय. निरर्थक विचार. चेअरमन साहेब गेला, एक जण माजलगावला जायचं, बस स्टँडला थांबला, आली बस फुल भरलेली, शंकर महाराज बस फुल भरलेली. गेला मध्ये मध्ये गेला, सगळीकडे जागा, कुठंच सीट नाही, एका ठिकाणी त्याला जागा रिकामी दिसली. सरकत 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 गेला तिकडं. गेला तिथं मावशी बसलेले होते एक. त्यांना ते म्हणला, आई थोडं जरा सरकतं का? त्या बाईला असला राग आला सर, तिनं डायरेक्ट शिव्या सुरू केला त्याला. मेल्यान मुडद्यान तुझी रणकीन राकोळीन रांगोळीन कस काय म्हणलास म्हणली मला आई. ते भ्याला ते एकदम म्हणणार, आर म्हणलं आपल्या तोडून काही चुकीचं गेलं का? ते म्हणलं अहो काय झालं, कस काय म्हणला मला आई म्हणली. तिनं दिल्या शिव्या, अजून सुरुवात केली शिव्या द्यायला शंकर महाराज. त्याला काही शेजारी होता, ते म्हणलं मावशी झालं काय म्हणला, ते तुम्हाला प्रेमाने म्हणलं आई सारखा थोडं जागा द्या. तू गबस म्हणले मुडद्या, तुला काय माहिती म्हणले, कसं काय म्हणला मला आई. तिनं परत शिवाय तू ऐकणच गेली ती काय, बरं कुणाला काही कळा नाही गेलं नेमकं झालंय काय, बाईला राग कशा झालाय ते काहीच कळा नाही गेलो. मेल्यान मुडद्यान तुझी रणकीन रागोळीन अजून काय काय असतात ते सगळ्यात बायांच्या ज्या शिवाय असतात सगळ्या सुरुवात केली तिने. ऐकण्यात गेली. आता कुणाला काय कळा नाही गेलं, काय झालं नेमकं, कशाचा राग आलाय. त्याच्यातला एक जण म्हणला, अहो मावशी झालंय काय ते तरी सांगा ना, कसं कळणार म्हणे. ह्यो मला आई म्हणला म्हणले मग ह्याच्यात काय राग, ह्याची आई म्हणल्या ह्याच्या बापाची कोण झाले म्हणली मी. म्हणजे इतका विचार करतात माणसं, किती निरर्थक विचार. बरं असा विचार करू, कळला का विनोद, कळला का तुम्हाला. ती म्हणली तुझी जर आई तर तुझ्या बापाची मी कोण झाले, म्हणजे इतका तिनं पुढचा काय केला, विचार केला. म्हणजे ह्यो कसला विचार आहे,
निरर्थक विचार आहे. त्याच्यासाठी सांगतो विठ्ठल विठ्ठल. अहो, काय घेणं ना देणं आणि काय ते म्हणते तसं ते उगा आपलं काही माणसं उगा मोकार हे करते तो काय आता एक जण बाप्पा असला टेन्शन मध्ये बसला गेलो त्याला विचारलं मी म्हणलं काय आता नेमकं कशाची विचार काय झालं म्हणलं काय नाही म्हणलं डोक्याला हात लावून बसलेलं चेअरमन साहेब लय टेन्शन मध्ये म्हणलं लय टेन्शन आले म्हणलं कशात टेन्शन आले लय झालंय म्हणलं अरे कशात टेन्शन आले काही नाही म्हणलं मोदी साहेबाचं सरकार म्हणलं 5 वर्ष टिकत आहे का नाही याचं टेन्शन आले म्हणलं आता नितीश कुमार पाठिंबा काढून घेतला तर कधी आर तू बघी चांडाळा तू सगळं वाटलं झालंय तिकडे कुठं विचार करीत बसला त्यांचा म्हणजे हे विचार जे आहेत आपले आणि आता तर गावागावागणीच अशी माणसं झालीत महाराज रिकामच उठलं सुटलं की मोदी साहेबाला शिवाय उठलं सुटलं की ह्याला शिवाय अरे आपलं बघायचं त्यांनी आपल्याला काय भेटणार आहे महाराज म्हणजे हे कशासाठी सांगतो मी निरर्थक विचार जो विचार केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये त्याचा काहीही फायदा नाही अशी जी मंडळी आहेत विठ्ठल विठ्ठल. चौथ्या क्रमांकाचे आहेत अनर्थक विचारी. अनर्थक विचार म्हणजे काय जो विचार केल्यानंतर ते आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये काय दुःख पाडून घेतात महाराज तो विचार करून. याच्यासाठी दोन एक व्यावहारिक आणि एक शास्त्रीय पुराणातलं दोन्ही उदाहरण सांगतो. व्यवहारातलं उदाहरण असं शंकर महाराज एक जणाचं घर गवळीवाड्या शेजारी होतं. गवळीवाडा कळतो ना ज्याच्या घरी लय मोठ्या म्हशी असतात ते गवळीवाडा त्याच्या शेजारी त्याच्या एक जणाचं घर होतं. ते वाट्यावर बसलेला असायचा रोज सकाळी त्या म्हशी जायच्या संध्याकाळी यायच्या आणि तो माणूस रोज शंकर महाराज त्या म्हशीला जाता येता बघायचा रोज बघायचा सकाळी संध्याकाळी रोज बघायचं. एक दिवशी असं 15 दिवस महिना 2 महिने 4 महिने ते रोज बाप्पा त्या मशीनला रोज जाता येता बघायचं रोज जाता येतं सकाळी जायचे त्याच्या देखत संध्याकाळी यायचे चेअरमन साहेब. एके दिवशी 4 महिन्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला. काय विचार आला त्याने ती म्हैस बघितली म्हैस बघितल्यानंतर त्याच्या डोक्यात विचार आला तो म्हणला ह्या म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं घुसन का नाही घुसन. बघा काय आला त्याच्या डोक्यामध्ये हा विचार आला म्हणला म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं घुसन का नाही घुसन हा विचार आला महाराज. बरं काही गरज आहे का पण आला त्याच्या डोक्यात रोज विचार करायचा. अजून काही दिवसांनी त्याचा मेहना आला. मेहना म्हणजे बायकोचा भाऊ आला. तो म्हणला दाजी अ दाजी काय करता म्हणलं काही नाही म्हणलं विचार करतोय म्हणलं कशाचा काय नाही म्हणले ती म्हैस म्हणले त्या म्हशीच्या शिंगात माझं डोकं घुसन का नाही घुसन ह्याचा मी काय करतोय म्हणले विचार करतोय म्हणले. आता मेवना म्हणला दाजी नुसतं विचार काय करतात म्हणला विचार करून काय होणार आहे करून बघा म्हणले जाते का नाही म्हणले. आता ते चालते म्हणले ठरलं त्याचं म्हणले आता बघायचंच म्हणले. मग दुसऱ्या दिवशी नेमकं काय झालं त्याने ठरलं म्हणला त्या म्हशीच्या शिंगात डोकंच घालून बघायचं म्हणला घुसते का नाही घुसत ठरलं त्याने. दुसऱ्या दिवशी काय झालं तर नेमकं चेअरमन साहेब ती म्हैस मारकाने अशी हाणली होती महाराज अशी हाणली होती म्हशी हाणायच्याच लायकीच्या असतात म्हणजे इतकी हाणली होती म्हैस महाराज लईच म्हैस हाणली होती. ती अशी तुऱ्यातच आली होती महाराज म्हशी अशी डुलतच आली रागामध्ये फुसफुस करीत आली भाई. यांनी 1 2 3 म्हणला घातलं महाराज त्या म्हशीच्या शिंगामध्ये डोकं. कशाचं काय ती म्हैस महाराज वादाडाक करीत तिनं ती फरफटीत आदळीत गावाच्या बाहेर नेला उकांड्यावर नेऊन फेकला महाराज. फेकल्यानंतर मग गावातली सगळी 4-2 मंडळी चेअरमन साहेब हे डाके सर अशी सगळी गेले त्याला उचललं दवाखान्यात नेलं महाराज. दवाखान्यात ऍडमिट केलं. मग मागून सगळे गावकरी त्याला भेटायला गेल्यानंतर त्याला गावकरी म्हणले अरे मूर्ख आहेस का म्हणले नालायक आहेस का म्हणले म्हशीच्या शिंगात डोकं घालायच्या आधी विचार कसा केला नाही तू म्हणला विचार 4 महिने विचार केलाय तेव्हा अशी वेळ आली म्हणला. मला एक गोष्ट सांगा म्हणजे हे वेळ कशामुळे आली अनर्थक विचार केल्यामुळे महाराज. जो विचार केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काहीच फायदा नाही. विठ्ठल विठ्ठल. पुराणामध्ये सुद्धा कथा आहे महाराज सर्वश्रुत आहे. श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये ती कथा आहे. धुंदुकारी नावाचा राक्षस होता. आत्मदेव नावाचे ब्राह्मण होते. त्यांना काही मी शॉर्टकटमध्ये कथा सांगतो. मुलगा काही होत नव्हता ते वनामध्ये गेले. वनामध्ये गेल्यानंतर त्यांना ऋषींना फळ दिलं. फळ त्यांनी घरी येऊन खायला बायकोला दिलं. बायकोनं ते खाल्लं नाही. का खाल्लं नाही तिनं काय विचार केला दुंदुली नावाची ती त्यांची पत्नी होती. तिनं काय विचार केला सर फळ खायच्या आधी तिनं विचार केला हे फळ मी खाल्लं आणि मी गरोदर राहिले मला दिवस गेल्यानंतर ज्या वेळेस घराला आग लागल्यानंतर घरातली सगळी मंडळी काय होईल पळून जाईल. मला एकटीला तशा अवस्थेत पळता नाही हे कधी विचार केला तिनं फळ खायच्या आधी महाराज. मान परत दुसरं कारण असं म्हणली पूर्वीच्या काळामध्ये नंदा यायच्या बाळंतपण करायला बरोबर आहे ना नंदा यायच्या बाळंतपण करायला. मग तिनं विचार केला माझी नंद आधी चोरटी म्हणली लय मोठं ती सगळं घरदार चोरून नेईन म्हणली धुवून नेईन त्याच्यामुळे नकोच म्हणली. तिनं ते फळ खाल्लं नाही. पुढचा कथा बघ सगळ्यांना माहिती आहे की धुंदुकारी नावाचा काय झाला महाराज राक्षस जन्माला आणि त्याच्यामुळे तिला काय झालं मरावं लागलं महाराज. हे कशासाठी सांगतोय अनर्थक विचार जो विचार केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय महाराज दुःख पडतं. विठ्ठल विठ्ठल. माणसं असतं महाराज काय करतात की सार्थक विचार करतात. सार्थक विचार कशाला म्हणत सारासार विचार करा उठा उठ्या
चिंतनी निरसलो संत दयाचा चिंतनी निरसलो संत दयाचा चिंतनी निरसलो संत सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे. हा काय महाराज सार्थक विचार आहे. सार्थक विचार म्हणजे जो विचार केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काहीतरी काय फायदा आहे महाराज. सारासार विचार करा उठाउठी. सार काय आसार काय याचा विचार करणं. आपण या जन्माला आलोत, मनुष्य जन्माला आलोत महाराज. आपल्या जन्माची इति कर्तव्यता कशामध्ये? परमार्थामध्ये महाराज. तो विचार काय आहे? सारासार विचार. सार काय आसार काय याचा विचार करणं. मग सार काय? अभंगाचं पहिलं चरण. क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार हा क्षणोक्षणाची करावा विचार जगद्गुरु तुकोबरे आपल्याला सांगतात, क्षणोक्षणाचे करावा विचार, तरावया पार भव सिंधू. इकडे लक्ष द्या. बरं घ्या, पाणी पिऊन घ्या. नाही नाही, हो दे हो दे. नाही नाही, खरंच म्हणतो मी, दमाने प्या, काय अडचण नाही. परत ते व्हायचं. झालं का पिऊन? चहा मागवायचा का? काय चाललं होतं आपलं? हां, सार विचार जो आहे जीवनामध्ये आल्यानंतर, सार विचार कोणता आहे? सार्थक विचार कोणता आहे? क्षणोक्षणाचे करावा विचार, तरावया पार भव सिंधू. एक एक क्षणाला माणसाने विचार करायला पाहिजे महाराज. तरावया पार भव सिंधू. कशासाठी विचार करायला पाहिजे? भव म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे सागर. या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी काय करायला पाहिजे? आपण सगळ्यांनी एक एक क्षणाला विचार करायला पाहिजे. पण खूप वाईट गोष्ट आहे टाके सर, एक एक क्षणाला जाऊ देऊ. आपलं आयुष्य एवढं मोठं झालंय महाराज, आतापर्यंत एकदा सुद्धा कोणाच्या डोक्यात हा विचार आला नाही. सगळ्यात महत्वाचं, आपण या संसार सागरात अडकलोत हेच कुणाला माहित नाही. ज्याच्यासाठी हा आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे महाराज. तुम्ही बघा, आहार, निद्रा, भय आणि मैथून ह्या ज्या गोष्टी आहेत महाराज, सर्वसामान्य गोष्टीत महाराज. तुम्ही 84 लाख योनी म्हणजे प्रकार आहेत जीवांचे, त्यातला हा मनुष्य एक काय प्रकार आहे महाराज जीवाचा. 84 लाख योनीमध्ये बघा तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी सामान्य आहेत महाराज. कोणत्या? आहार, निद्रा, भय आणि मैथून महाराज. प्रत्येकाचा त्यांचा वंश वाढतोय आपलाही. मग विशेषत्वानं मनुष्य जन्मामध्ये काय, हीच विशेषता आहे महाराज आपल्या जीवनात. काही ज्ञान नाही कोते, अनेक हे ज्ञान नाही कोते, अनेक हे ज्ञान नाही कोते, अनेक हे ज्ञान. हा याच देही घाल
तिकडे बसलेले या या इकडे या या जवळ या 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 हाताखाली या इकडे या या मामा या लयत लांब बसले तुम्ही मला ती चमकल्यासारखं व्हायला म्हणलं उभं या इकडे या मामा पुढे या असं लयत लांब लांब बसले तुम्ही तिकडून ऐकू जाते का याची देचे करावा विचार तरावया पार भव सिंधू या संसार सगळ्यातून तरुण जाण्यासाठी काय करा तुम्ही विचार करा आणि कधी करा एक एक क्षणाला करा महाराज कारण काय आता मला एक गोष्ट सांगा आपण जी गोष्ट करण्यासाठी आलो ती गोष्ट जर न करता दुसऱ्या गोष्टी करीत बसलो तर जमल का आता समजा उदाहरणार्थ मी इथं कशाला आलोय कीर्तनाला आलोय बरोबर आहे की नाही कीर्तन आलोय मी कीर्तन सोडून जर तमाशा करीत बसलो तुम्हाला बरं वाटेल का तुम्ही मला येड म्हणता का शहाणं म्हणता काय म्हणता येड म्हणता कारण ज्या गोष्टीसाठी आपण आलो तसं हा हे जे जी गोष्ट ज्याच्यासाठी भेटली त्याच्यासाठी त्याचा उपयोग व्हायलाच पाहिजे देह दिला देवे भजन गोमटा तोय झाला फाटा बांधी केला तोय झाला फाटा बांधी केला देवे दिला देहे भजन गोमटा फाटा बांधी केला तोय झाला फाटा बांधी केला हे आपल्याला कशासाठी भजनासाठी भेटले महाराज इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या माझ्याकडे कशासाठी भेटले मामा शरीर भजनासाठी भेटले पण आपण जी गोष्ट ज्याच्यासाठी भेटलो त्याच्यासाठी वापरच करीत नाहीत महाराज वैकुंठवासी दादांच्या विनोद तुम्ही ऐकलेलं जे सगळ्यांनी तरी सांगतो महाराज एक जण असा माजल गाऊन जुन्या काळामध्ये यायला लागला पायी यायला लागला म्हणजे तिथं पात्रोडच्या मागं तिकडं आडीला 4-5 जणांनी इतका हाणला मरुस तर हाणला आणि त्याच्यापासला पैसा मोबाईल काय जे सोनं नाणं जे होतं सगळं घेतलं महाराज सगळं घेतलं मरुस तर हाणला फार सगळं अंग बिंग सगळं ते कपडे बिपडे फाटले सगळं ते आलो घरी आल्यानंतर त्याच्या बायकोनं म्हणली बाई काय झालं म्हणली काय नाही म्हणला पात्रोडच्या पलीकडे आडीला म्हणलं 4-5 जणांनी लय हाणलं मोबाईल पैसा सोनं सगळं घेतलं म्हणलं त्याच्या बायकोच्या अचानक लक्षात आलं त्याची बायको म्हणली पण तुमच्यापाशी बंदूक होती ना रिव्हॉल्वर म्हणला बरं झालं लपवून ठेवली नाही तर ती सुद्धा हाणली असती म्हणला म्हणजे जी गोष्ट ज्याच्यासाठी भेटली त्याच्यासाठी त्याचा काय व्हायला पाहिजे उपयोग व्हायला पाहिजे मग आता तशी ही नरदेहरूपी बंदूक आपल्याला भेटली कशासाठी गोळ्या झाडासाठी म्हणजे इति कर्तव्यता परमार्थासाठी आपल्याला काय हे शरीर भेटलेले महाराज कारण की विचार करा एक क्षणाला विचार करा म्हणून का म्हणतात महाराज कारण की हे जे शरीर भेटले ना शरीर आपल्याला ह्याचा गुणधर्म कसा आहे त्याच्या वर्णन अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात महाराज नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबराय सांगतात नाशिवंत देह जाणार सगळं कारण की हे जे आपलं शरीर भेटलेले महाराज हे नाशिवंत आहे मी पहिलंच सांगितलं जी गोष्ट जन्माला आली तिचा काय होणार नाश होणार महाराज नाशिवंत देह जाणार सगळं प्रत्येकाचं शरीर काय हे नाशिवान हे जाणार आहे महाराज कारण काय देहाचा धर्म आहे महाराज देह कसा बनला होतंय का देह कसा बनला महाराज पंचभूतांचा गोंधळ
विलास बल अहंकार त्या पाठी तेथ कायमी ते माझे कोण वागवी हे ओझे देहा के विरजे हे तो काळांची भातुके. कसं शरीर भेटले महाराज? पंचभूतांचा गोंधळ केला एके टाईम पांचभौतिक आपलं काय महाराज हे शरीर आहे महाराज. हे कबीरदासजीनं सुद्धा खूप सुंदर वर्णन केले, म्हणून 5 मिनिटं जरा हेच जे काय पांचभौतिक आपलं काय शरीर आहे हेच कबीरदासजीनं सुद्धा वर्णन केलेले. हेच प्रमाण आपला जरा बरं वाटते. कबीरा जब हम पैदा हुए जग से हम रोए ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए चदरिया जीनी रे जीनी राम नाम रस पीनी चदरिया जीनी रे जीनी 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 राम नाम अष्टकमल का चरखा बनाया पांच तत्व की बुनी. अष्टकमल का चरखा बनाया पांच तत्व की बुनी. 9-10 मास बुनन लागे. 9-10 मास बुनन को लागे. मूरख मैंने कीने चदरिया जीनी रे जीनी जीनी राम राम रस पीने चदरिया जीनी रे जीनी चदरिया जीनी रे जीनी. हे काय महाराज? पंचभौतिक आपलं शरीर आहे, त्याच्यामुळं काय नाशिवंत देह जाणार सकल. आयुष्य खातो काळ सावधान देह जाणार सकल. हे शरीर आपलं महाराज नाचकं कुचकं आहे. बघा तुम्ही प्रत्येकाचा काय नाश 100% शरीराचा होणार ते. मी पहिले सांगितलं जे उत्पन्न झालं ते नाश होणार. त्याच्यामुळं नाशिवंत देह जाणार सकल. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात काय की एका एका क्षणाला आपण क्षणोक्षणाचे करावा विचार तरावया वार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. आपलं आयुष्य कोण खातोय महाराज? काळ खातोय. त्याच्यामुळं काय व्हा तुम्ही सावध व्हा. मला इथं बसलेल्याने प्रत्येकाने सांगा आपलं आयुष्य ज्याचं त्याचं आयुष्य आता जे जे ते काही आहे समजा आपलं प्रत्येकाचं वय जे आहे. मला एक गोष्ट सांगा आतापर्यंतचं आयुष्य गेलेलं कळलंय का? होय मामा तुमचं किती चालू आहे आता रनिंग? 64 चालू आहे. बघा यांच्या समोर मी लहानाचा मोठा झालोय महाराज. लय लहान म्हणजे फार म्हणजे जन्मत त्यांच्या समोर झालेले आहेत. म्हणजे त्यांनी लहानाचं मोठं होताना मला बघितलं फक्त मधला 10 वर्ष ऋषिकेशचा गॅप जरा राहिला नाही मामांसमोर मोठा झाला. 64 चालू आहे बघा. मला सुद्धा विशेष वाटलं. तुमचं किती? 52. तुमचं 60. किती वय महाराज? मला खरं सांगा इतकं जे आयुष्य झालंय तुमचं प्रत्येकाचं माझ्या सगळं इतकं कसं गेलंय कळलंय का? कळलंय का? जे 60, 65, 70 किंवा 30, 35 काय जे असेल ते कळत नाही महाराज. हे कशामुळे? आयुष्य खातो काळ सावधान. काळाने आयुष्य खाल्लेलं कळतच नाही महाराज. पण तुम्ही बघा एक विशेष वाटतं महाराज
ह्याच्यातली तरी इथं भरपूर महाराज पारमार्थिक ज्यांच्या जीवनामध्ये सार्थकता केली अशी मंडळी बसलीत महाराज. तर भरपूर अशी मंडळी की ज्यांच्या जीवनामध्ये त्यांचा काळ एकदम एकदम फालतू जातो महाराज. म्हणजे वाईट वाटतं, किव येते बघून शंकर महाराज. किती जणांचा काळ कसा घालतात बघा तुम्ही चेअरमन साहेब. किती किती लोक आहेत महाराज कसे कसे काळ घालणारे. काही माणसं दारू पिण्यामध्ये काळ घालतात महाराज, काही माणसं पत्ते खेळण्यामध्ये घाली देत, काही माणसं झोपीत घाली देत, काही माणसं भांडणात घाली देत, काही माणसं मोकार गापात घाली देत, काही माणसं कशात घाली देत. आहे का काही गणित कुणाचं? काळ कसा घाली देत महाराज बघा ना तुम्ही, कसा कसा काळ घाली देत. काही माणसं दारू पिण्यात घाली देत महाराज. बघा तुम्ही आता वैकुंठवासी दादांचे दृष्टांत सांगतो, म्हणजे किती काळ पिण्यामध्ये लोक घाली देत त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला. बघा तुम्ही एक जण सगळे ऐकलेले तरी सुद्धा सांगतो त्यांची आठवण तेवढी. एक जण असा शंकर महाराज फुल पिऊन आला. फुल म्हणजे किती पिण्यामध्ये काळ घाली देत त्याच्यासाठी दृष्टांत सांगतो. फुल पिऊन म्हणजे फुल पिऊन आला, चालता सुद्धा येणं गेलं त्याला. मामा झुलत झुलतच आला घरी बरं का. बाप्पा घरी आला आणि बायकोला म्हणला अबाक मला जर का नाही म्हणलं लोकांनी गावचं सरपंच केलं निवडून दिलं तर अख्खं गाव सुधरून टाकीन म्हणला. आणि जर मला जर का नाही निवडून तालुक्याचा आमदार केलं तर अख्खा तालुक्यात बदलून टाकीन म्हणला. मुख्यमंत्री केलं तर अख्खा राज्यात बदलून टाकीन म्हणला. पंतप्रधान केलं तर अख्खा देशात बदलून टाकीन म्हणला. त्याच्या बायकोनं ऐकून घेतलं, तोपर्यंत ऐकून घेतलं महाराज. ती म्हणली काय लावलं मगापासून, हे बदलून टाकीन ते बदलून टाकीन. जरा दारू कमी प्या, पहिले ते लुंगी समजून परकर घातला तो बदला म्हणे आधी, मग बाकीचा बदला. म्हणजे इतके काय राहतात महाराज, 24 घंटे नशीत राहतात माणसं महाराज. बघा तुम्ही महाराज लय अवघड आहे हे. इतका काळ नाही घालायला पाहिजे हो. बाप्पा दोघं चौघजण असे शेतात गेले मामा प्यायला, बसले प्यायला, फुल पेले फुल. त्याच्यातले एक जणाच्या मनात आलं, तुम्ही म्हणला आपल्याला पार्टी द्यायची गाडी म्हणला. पार्टी तुम्हाला आपल्या घरी बोकडे म्हणला, आपण काय करू म्हणला रातच्याला इथंच बायकोच्या मोकडे बोकड आणून बनवू इथंच हे करू म्हणलं. चालते ठरलंय म्हणले त्यांचं. ठरलं त्यांच्या. गेले रात्रीचं ते आणलं चोरून बोकड, तिकडं शेतातच बनिलं, तिकडंच खाल्लं, तिकडं झोपले. फुल प्यालेले होते तिथंच झोपी गेले रानातच. रानात झोपी गेले. रानात झोपी गेल्यानंतर मग सकाळी उठले. उठल्यानंतर थोडीशी जरा होतीच जरा धुंदी धोत आला होता धुंदीत. घरी आला. घरी आला तर बघितलं तर ती बायको त्याची साडा टाकीत होती, झाडून घेत होती गोटा. आणि ते गोट्यात त्यांनी बघितलं शंकर महाराज तिथं ते जागेवर तिथलं बोकड. ते बायकोला म्हणलं अरे हे बोकड इथं कसं काय. त्याची बायको म्हणली ते बोकडाचा मरू द्या म्हणली, रात्री 12ला येऊन कुत्र्याला घेऊन कुठे गेलतात म्हणे तुम्ही. बघा तुम्ही म्हणजे हे इतकं अवघड आहे महाराज. कशासाठी इतका काळ नसतो घालायचा महाराज. अहो काही माणसं ते 17 पानाचं काय असतं ते 17 पाण्याचं नाही माहिती. कोणीच खेळत नाहीत, सगळे निबरडक आहेत. पण उगा माहिती का धाव आणायला लागले ते रमी का काय असतं ती महाराज. काय अवघड आहे महाराज. किती 17-13 पाणी असते आता. मी खेळत नाही त्याच्यामुळे मला काय माहित नाही. 13 पानाची रमी असते म्हणजे तुम्ही खेळतात म्हणायचं आहे का नाही. तेच बघायचं होतं मला. ते काय अवघड आहे शंकर महाराज. तुम्ही बघा ना ते पहिलं तरी पत्ती लागायची मामा तुमच्या काळात, पण आता ते मोबाईलवरच आलंय सगळं रमी. माझं नाव नीलम रवी जाधव, मी भिवंडीला राहते. या टुर्नामेंट बद्दल माझ्या भावाने मला सांगितलं, मी 1 कोटी ह्याच्यामध्ये जिंकले. काय येड्याचा बाजार आणि येड्याचा पाऊस. अहो बरं ते सर्वसामान्याचं काय वाटत नाही हो मामा. तुम्ही ते बघितलं असेल मोबाईलला. महाराज लोकांना सुद्धा बोलू देत ना महाराज. जंगली रमी पे आव ना महाराज. म्हणजे महाराज लोक बी त्यांना तरी सोडा, महाराज लोक बोलू देत रमी खेळायला मोबाईलवर. किती अवघड झाले महाराज. हा ऑनलाईन रमी बघा ना तुम्ही, लयच अवघड झाले महाराज. त्याच्यामुळे हे कशासाठी सांगतोय, काही माणसं ह्याच्यामध्ये काळ घालीत महाराज. अहो पिणाऱ्या माणसाच्या कडून एक लय मोठी गोष्ट आहे मामा घेण्यासारखी. तुम्ही म्हणता काय म्हणजे संप्रदायातल्या प्रत्येक माणसाने ती गोष्ट घ्यायला पाहिजे. कोणती गोष्ट तुम्ही म्हणता काय बोलले महाराज. खरंच म्हणतो मी, पिणाऱ्या माणसाकडून एक गोष्ट बाप्पा अशी घेण्यासारखी ती प्रत्येक महाराजांनी, प्रत्येक माळकऱ्यांनी, प्रत्येक वाळकऱ्यांनी घ्यायला पाहिजे शंकर महाराज. कोणती कोणती गोष्ट बघा तुम्ही मामा. किती लोक पिणाऱ्या माणसाला बोलतात महाराज, किती लोक नाव ठेवतात. बरं त्या माणसाची इज्जत आहे का नाही महाराज. इतकं बोलतात महाराज लोक, त्यालाच बोलतात. राजकारणी त्यांनाच बोलतात. सगळे लोक जे येईन ते टिकली कुणाला वाजून जाते बाबरा मामा ते पिणाऱ्या माणसाला, तरी सुद्धा सोडतात का प्यायची. म्हणजे हे बिनलाजेपणाचा जो गुण ह्यो घेण्यासारखा आहे महाराज. इतकं तर भगवंतासाठी जर बिनलाज झालं, पण इथंच नेमकं लाजा वाटत आहेत महाराज. इथं यायचं म्हणलं की नको लोक काय म्हणतील काही नाही. इथं बिनलाज व्हायला पाहिजे महाराज, तेव्हा भगवंत भेटायला टाइम लागणार नाही महाराज. म्हणजे हे काळ घालणारी माणसं जे आहेत पिण्यामध्ये ह्याच्यामध्ये, काही माणसं मामा भांडणामध्ये काळ घालीत. अहो लय हे तुमची माफी मागून सांगतो सगळ्याची महाराज, म्हणजे खोटं नाही. एक गोष्ट आहे महाराज, भांडणं तान्नाचा लावायचा आणि कुचा निंद्याचा हा जो प्रकार आहे, हा जेवढा खेड्यात होतो का तेवढा शहरात नाही होत मामा. त्याच्यामुळे माफी मागून म्हणतो म्हणलं मी डिरिंग करतो. कारण की हे आहे शहरातले माणसं कसं ज्याच्या त्याच्या कामात बिजी असतात महाराज.
खेड्यात लई ताण आहे हो, घेणं देण्याचं. ह्याच्या काड्या कर, त्याच्या काड्या कर, ह्याच्याकडे जाऊन बघ काय चाललंय त्याच्या. अरे त्यांनी काय होणार आहे आपल्या आयुष्यात, काय त्यांनी परिणाम आहे मला सांगा ना तुम्ही. आपला वेळ चालला ना वाया त्याच्यामध्ये. बघा तुम्ही, काही माणसं भांडणाशिवाय जमतच नाही. काही माणसाला उगाच उगाच भांडणं लावायची सवय, नाही तर भांडणं खेळायची सवय. मामा एका म्हणजे जुन्या काळातली गोष्ट, एका बाईला असंच भांडणाचा नाव होता, तिला भाकरच गिळत नव्हती भांडल्याशिवाय, रोज कुठं ना कुठं भांडायची. एका दिवशी काय झालं, एका घरी ती गेली. आता त्या घराने काय केलं, 4-5 दिवस त्याच्याच घरी गेली ती भांडायला. शंकर महाराज तिनं त्या घराने काय केलं, ग्रामपंचायतची मीटिंग बोलवली, सगळे गावकरी बोलले. म्हणले काय झालं, काय नाही म्हणले, ह्या बाईला भांडल्याशिवाय भाकर जात नाही म्हणले. हो सगळ्या गावाला माहिती म्हणले, कुठं ना कुठं ती भांडतीच, कुठं ना कुठं नाही म्हणले. 4 दिवस झालं माझ्याच घरी भांडायला येते म्हणले. आता हिला भांडायची सवय सगळ्या गावाला माहिती म्हणले. एक काम करा ना म्हणले, काय म्हणले, येऊ द्या सगळ्याला बारी लावून द्या म्हणले भांडायची. हिला घरं वाटून द्या म्हणले, हिला भांडायला आज इथं उद्या तिथं. तिला काय भाकर गिळत नाही भांडल्याशिवाय, बारीत लावून द्या म्हणले तिची भांडायची. दिले तिला घरं ठरले तिचे, आज इथं उद्या तिथं परवा तिथं. असं काय केलं, तिला भांडायचे घरं नेमून दिली महाराज, बारीच प्रत्येकाच्या ठिकाणी. आता उद्या जिच्या इथं बारी होती चेअरमन, तिनं नेमकं तिला आला थंडी ताप. ती म्हणली, आता ती सासू सुनबाई म्हणली काय झालं आता, काय नाही म्हणली. अगं ती उद्या बारी नाही का म्हणली भांडायची आपल्याकडे. म्हणली येऊ दे ना, आपण काय बोलायचंच नाही. तुला नाही माहित म्हणली, बाय लयच आगाव आहे ती, काही करून भांडण उकरूनच काढते म्हणली. आपण काय बोलायचंच नाही म्हणली, नाही बोलायचं, तुला नाही माहित म्हणली. बरं ठरलं, बघू म्हणली काय होतं ते. बोलायचंच नाही त्या दोघीनं, सासा सुनाने बाप्पा ठरलं काही नाही. दुसऱ्या दिवशी ती अशी आली की सहज आली, जसं काय तिला भांडायचा मूड नाही, अशी इतकी सहज आली. आली म्हणली, वंश आता जुन्या काळात ज्याच्या घरी चूल पेटायचे त्याच्याकडून इस्तू आणायची. म्हणली वंश, म्हणली काय, म्हणली इस्तू आहे का. तेव्हा ते दोघीनं तर मोकळा श्वास सोडला, त्यांना वाटलं बरं झालं, याचं काय भांडायचा मूड नाही. म्हणले हो आहे ना. म्हणले न्यायला काय आणलं नाही का. तिनं केला पदर पुढं साडीचा. म्हणली टाका ना ह्याच्यात. आणि म्हणली जळण ना. म्हणले जळू दे, हो दे मग वाटुळण काय होती. तिनं केलं महाराज भांडण सुरू तिच्यासोबत. आता तिच्या शेजारीची जी होती तिला तर थंडी तापच आला महाराज, तिनं तर वेडच धरला. पण तिची सून होती जरा चॅप्टर, ती म्हणली तुम्ही नका काळजी करू. आत्याला तिनं तिच्या सासूला मध्ये ठेवलं. दुसऱ्या दिवशी आली होती अशी पदर बिदर खावला. तिची सून आली, बाहेर म्हणली काय झालं, कुठे गेली तुझी सासू. म्हणली काय काम आहे, काय नाही, आज भांडायची बारी म्हणली तिच्याकडे, ही म्हणाव तिला बाहेर. ती म्हणली असं आहे काय. तरी म्हणलं आत्याची तयारी चालू, कशाची तयारी चालू, असं आहे का म्हणली भांडण आहे. म्हणली हो काय करायला म्हणली ती. काय नाही म्हणले, ते चप्पी करतात म्हणल्या चप्पी. बरं 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 म्हणली, मला बी कच्चं समजलं का काय. म्हणली आली म्हणली, मी बी चप्पी करून गेली नाव्याकडून, आली चप्पी करून, आणि ही म्हणावं आता बाहेर म्हणली. ते म्हणल्या सासू आमच्या आत्याबाई शेंदुरून तेल लावी देत म्हणलं, शेंदुरून तेल. बरं 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 म्हणले, मी बी आली म्हणले शेंदुरून तेल लावून. गेली आली शेंदुरून तेल लावून, ही म्हणावं म्हणली आता बाहेर. म्हणल्या एवढं करून सुद्धा आत्याबाई शेवटी भेल्यात बघा तुम्हाला, आणि तुमच्या भिनं भिनं हिरीकडे गेल्यात म्हणल्या जीव द्यायला. ही गेली तिकडे तिथं तरी सोडते काय म्हणली. गेली ही तिकडं हिरीकडे गेली, हिनं हिरीत खाली बघितलं, तिथं टक्कल तिला चमकलं, तुझं काय म्हणूसा म्हणून जी उडी मारली महाराज, आणि जी गेली अजूनही आली नाही महाराज. हे कशासाठी सांगायला लोक भांडण महाराज लय काळ घाली देत महाराज, भांडणामध्ये काळ घाली देत. अहो अति सोबती नाही सांगत, सासरान जावाई दोघं जण सडकाच्या कडीने चालले, रोडच्या कडीने चालले. 2 एकर शेत होतं, ज्वारी होती. जावाई म्हणले, जावाई म्हणला सासरे काय मामा बघा म्हणले काय ज्वारी आहे म्हणले. 30 पोती होती म्हणले ज्वारी, मोकळी 2 एकरच्या तुकड्यामध्ये. जाते सासरा म्हणला जावा येडेत म्हणला, 20 पोत्याच्यावर कणभर सुद्धा होत नाही. तुम्ही म्हणला मामा मूर्ख आहेत तुम्ही म्हणला, होतच नाही 30 पोत्याला कणभर सुद्धा कमी होत नाही. लागले त्यांचे भांडणं धाराधारी महाराज, भांडणं सुरू झाली. बघता काय ते उचलला जावा सासरानं आदळला खाली बसला त्याच्या छातीवरून. काय म्हणणं म्हणला सांगा म्हणला, 30 पोत्याला किलोभर बी कमी पडत नाही. आता आहे का काही घेणं का ते नाही, ज्वारी कोणाची काय कोणाचं. उचलला बसला त्याच्या छातीवरून. काय म्हणणे सांगा म्हणला, 30 पोत्याला किलोभर बी कमी होत नाही. तो म्हणला जीव मारला तरी सुद्धा 20 पोत्याच्या वरी कणभर सुद्धा होत नाही म्हणला. आता काय त्याच्या पुरीचं नाव होतं वसू महाराज. ती आली आता वसू, तिच्या पोरीचं नाव होतं वसू. ती आली, ती आता तिला अडचणी झाली, एकीकडून बाप एकीकडून नवरा, कुणाचे काय. ती मग शेवटी ना बापालाच म्हणली, अहो दादा म्हणा ना म्हणली 30 पोते काय चालले म्हणले तुमचं काय चाललंय. ते म्हणला वसू पाठ किती बी घासू म्हणला, पण 10 पोतीची कळ कशी सुचवा तुया घरून द्यायचे होते. म्हणजे हे कशासाठी म्हणतो मी, मोकार आपण इकडे तिकडे टाइमपास करतो पण भगवंताचं नाव घेणार नाहीत महाराज. काही माणसं गप्पा मारण्यामध्ये टाइम घालतात महाराज. बघा तुम्ही चुकीचे महाराज. मग माणसाने हा जो आपला काळ व्यर्थ चाललाय असा नाही काळ घालायचा. मग काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. हा देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या चिंतने, देवाच्या चिंतने. प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या.
सारावा चिंतने. चिंतनामध्ये आपला काळ काय व्हायला पाहिजे महाराज, भगवंतांच्या चिंतनामध्ये आपला काळ जायला पाहिजे. आणि असा जर आपल्याला काळ घालवायचा असेल तर काय करावं लागेल, अभंगाच्या तिसऱ्या चरणात संत समागमे संत समागमे संत समागमे धरावी आवडी अवद्या संत समागमे संत समागमे धरावी आवडी समागमे तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात, आपल्याला जर काळ चांगला घालायचा असेल, चिंतनामध्ये जर घालायचा असेल तर काय करावं लागलं. संत समागमी धरून आवडी करावी तातडे परमार्थी. संतांच्या संगतीमध्ये आपल्याला काय, संत समागमी धरून आवड, संतांच्या समागमामध्ये आवड धरून आपल्याला काय परमार्थामध्ये तातडी म्हणजे काय करायची, कशासाठी आपल्याला जर काळ चांगला घालायचा असेल. आणि हे कसं होतं, संगतीनंच होतं महाराज. कसं आहे, तुम्ही बघा दारू पिणाऱ्याच्या संगतीमध्ये जर तुम्ही राहिलात तर तुम्हाला प्यायची शिकवायची गरज नाही. तुम्ही आपल्या व्यावहारिक व्यसन आपल्याला महाराज संगतीमध्ये जर घडतात तर इतकं मोठं जे महत् आपल्याला इति कर्तव्यता जीवनामध्ये असणारा परमार्थ जर आपल्याला सार्थक करायचा आहे तर काय करावं लागेल, संत समागमी धरून आवडी करावी तातडी परमार्थी. फक्त इथं एक छोटीशी शंका आहे की ज्या संतांच्या समागमामध्ये आपल्याला आवड धरायची, घाई करायची, ते संत नेमकं ओळखायचे कसं आहे. कारण की आजकाल महाराज डुप्लिकेटला लय किंमत आली, म्हणजे जिथंही सोंग झोन, आणि हे पूर्वीपासूनच चालत आलेले महाराज. तुम्ही बघा दांभिक माणसं जी आहेत पहिल्या काळापासून चालत आलेली आहेत, आत नसताना बाहेर दाखवणारी जी माणसं आहेत, म्हणजे संतांच्या वेशामध्ये राहून दांभिक लोकांना फसवणारी माणसं. बघा तुम्ही लोक लय महाराज गाजर पारखी, येड्याच्या बाजारात पेड्याचा पाऊस आहे सगळा मामा. कुणाला म्हणजे ओरिजिनलला सोडून डुप्लिकेटच्या मागं पुढे देत. आणि काय आजकाल जे ते संत व्हायला बघत आहे महाराज, कुणी बी संत व्हायला लागले. संतांची लक्षणं एक प्रमाण सांगतून पुढे चालतो की संत नेमकं ओळखायचे कसे, संत कोणाला म्हणायचे. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे आपुले. जे कारंजले
गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणावा. त्याला काय म्हणायचं मी कशासाठी सांगतो, ज्या संतांच्या समागमामध्ये आपल्याला जायचे त्या संतांची लक्षण सरळ सरळ जे का रंजले गांजले, रंजल्या गांजल्यांना जे आपलं म्हणतात त्यांना काय म्हणायचं, संत म्हणायचं. पुढे त्यांच्या चित्ताचं वर्णन केले महाराज. त्यांचं मन चित्त कसं राहतं, मृदू सबाय नवनीत तैसे सजनांचे चित्त ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरिलो हृदयी. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो जे का रंजले गांजले, इको थोडा कमी करा, त्यासी म्हणे जो आपुले. मला एक गोष्ट सांगा, जे का रंजले गांजले म्हणजे गोर गरीबाला दुःखी माणसाला जे आपलं म्हणतात त्यांना काय म्हणतात, संत म्हणतात. हे मी नाही सांगत, कोण सांगते, जगत गुरु तुकोबराय सांगतात. मग ते पॅन्ट शर्ट मध्ये असू शकतात, धोत्रामध्ये असू शकतात, असं काही नाही. महाराज आता आमचे हे अण्णा बाबूराव मामाच बघतात ना, होय. आता हे गोरगरिबाची सेवा करणं म्हणजे हे जे उपचार करणं, हे तुम्ही त्याच्यामुळं असं कोणी नाही की म्हणजे ते दाढीवाले जटावाले लय इथं नाही, कोणी मोठमोठ्याला दाढी जटावालेच लय संत असतात असं काही नाही महाराज. म्हणजे हे कसं असतं, दाढी ते संत असू शकतात पण तेच संत आहेत असं नाही. अंतकरण विशिष्ट लक्षणं कोणती आहेत महाराज, त्याच्यामध्ये जे गोरगरिबांना आपलं म्हणतात त्यांना काय म्हणायचं, संत म्हणायचं ना. अशा संतांच्या चरणामध्ये आपल्याला काय संत समागमामध्ये जाऊन आपल्याला काय परमार्थामध्ये घाई करायची. शेवट जगत गुरु तुकोबराय सांगतात, अरे बाबा हा व्यवहार करत असताना इतकं सगळं दिसून सुद्धा डोळ्यात धूर गेल्यासारखं करू नको. अभंगाचं शेवट कमनी लोकीचा व्यवहार